योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज वसमत तालुक्यातल्या कुरुंदा परिसरामध्ये टोकाई गडावर जे आहे ते वृक्षाचं लागवड या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी 2000 वृक्षाची या ठिकाणी लागवड करण्यात येणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच आहेत। सर, कशा पद्धतीचं नियोजन आहे वाढदिवसानिमित्त? मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुंदा नगरीमध्ये सर्व मित्रमंडळ, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय डॉक्टर असोसिएशन्स, शिक्षक मंडळी आणि सर्व विद्यार्थी मित्र यांच्या वतीनं आज मराठा योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त 2000 वृक्षांचं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज टोकाईगड, मराठा स्मशानभूमी आणि आमचं दैवत असलेली दुर्गा माता या ठिकाणी आम्ही सगळ्या मित्रमंडळाच्या वतीनं आज दादाच्या वाढदिवसानिमित्त 2000 वृक्षांचं आम्ही लागवड करणार आहेत। आणि विशेष करून आमच्या मित्रमंडळांनी रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन केले। जवळपास 110 तिथं रक्तदानाचे दाते तिथं आज रक्तदानाचं चालू आहे। आज 1 ऑगस्ट म्हणजे हा ऑगस्ट महिना हा देशाला स्वातंत्र्य देण्याचं याच महिन्यामध्ये 1947 ला 15 ऑगस्ट 1947 ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर जे काही संघर्षाचं काम जर केलं असेल आदरणीय मनोज दादा जरांगे यांच्या वतीनं आज सर्व संबंध महाराष्ट्रभर सर्व योद्ध्यांनी आज दादांना जो पाठिंबा दर्शवला आणि दादांच्या हातातून असंच सत्कार्य घडू द्या, त्यांच्या हातातून समाजसेवा घडावी आणि आमचा जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे नक्कीच 100% त्यांच्या माध्यमातून मार्गी लागण्याचा मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभावं, त्यांच्या हातातून अशीच सेवा घडावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। आपण पाहिलं की या ठिकाणी जे आहे ते अतिशय उत्कृष्ट काम जे चालू आहे मनोज दादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभरात, महाराष्ट्रात काय वाटते? वास्तविक पाहता हा ऑगस्ट महिना क्रांतिकारकांच्या जन्मदिवसाचा महिना आहे। याच महिन्यात क्रांती होऊन देशाला स्वातंत्र्य मिळालं। मराठा समाजामध्ये सुद्धा एक क्रांतिकारक संघर्ष योद्धा मनोज दादाच्या रूपानं या महाराष्ट्राला आणि देशाला मिळाला आणि त्या दृष्टिकोनातून संविधानिक मूल्य जपण्याचा आणि मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांची मोलाची भूमिका आहे। योगायोगाने त्यांचा आज वाढदिवस आहे। आज अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांची पण जयंती आहे आणि त्या निमित्तानं कुरुंदा ग्रामपंचायतच्या वतीनं आणि पंचक्रोशीतील सगळ्या सकल मराठा समाजाच्या वतीनं जे 2000 देशी वृक्षाची लागवड होते ही केवळ कुरुंदा येथेच नाही तर महाराष्ट्रामध्ये जसा सकल मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा कोटी मराठा, तसं यावर्षी 1 कोटी झाडं संपूर्ण राज्यभरात लावणार आहोत आम्ही आणि ती पुढच्या ऑगस्ट पर्यंत जतन करणार आहोत। असं नाही की त्याच खड्ड्यामध्ये झाडं लावून पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात, पण दादाच्या रूपानं देशी झाडं जी आम्ही लावतो आहोत ती निश्चितच या देशाला प्रेरणा देतील, वन विभागाला प्रेरणा देतील आणि शासनाला सुद्धा प्रेरणा देतील अशा स्वरूपाचं काम या परिसरामध्ये तुम्ही बघत असाल की 15 वर्षापूर्वी हा माळरान अत्यंत उन्हाळ होता। आज या ठिकाणी 50-55 हजार झाडं सह्याद्री देवराई टोकाईगड असेल, कुरुंदा ग्रामपंचायत असेल आणि परिसरातील वृक्षप्रेमीने असेल ती लावलीत आणि जतन सुद्धा केलीत। अशा स्वरूपाचं एक चांगलं काम दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज त्याच्यात एक मोठी भर पडते याचा अभिमान आहे। आपण पाहिलं की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन जे असेल तर ते हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा परिसरामधील सर्वात मोठा जो भाग आहे तो या ठिकाणी मानला जातो आणि इथूनच मोठ्या मोठ्या आंदोलनाला देखील मोठ्या सुरुवात होत असते। आज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवत एक अनोखा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहेत आणि त्यांना या माध्यमातून शुभेच्छा देखील मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज।